डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हाय हॅलो नमस्कार. लोकमतमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 15 फेब्रुवारीला एक महत्त्वाचा सिनेमा येतो आहे आणि तो महत्त्वाचा मराठी सिनेमा आहे आनंदी गोपाळ. आणि या सिनेमाची टीम आणि या टीमचा डिरेक्टर म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप समीर, ललित आणि भाग्यश्री हे आत्ता आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सुरुवात अर्थातच कॅप्टन ऑफ द शिपपासून करावी. एक तर मुळात जे बायोपिकचं पीक आहे असं जे म्हटलं जातं त्याच्यामध्ये तुला हाच विषय का निवडावासा वाटला? याचं उत्तर असं आहे की हा विषय प्रोड्युसर्सनी निवडला आणि मग ते मला अप्रोच झाले. अच्छा. म्हणजे नमा पिक्चर्स, स्पेशलाईन फिल्म्स आणि झी स्टुडिओज या तिघांनी असं ठरवलं की या विषयावरती आपण सिनेमा बनवावा आणि मग ते मला अप्रोच झाले. आणि हा जो तू प्रश्न विचारलास तो मी स्वतःला विचारला प्रश्न की मी हा सिनेमा का करतोय, म्हणजे मला काय त्याच्यातनं मिळतंय. कारण तू सिनेमातला वायझेड आहेस त्याच्यामुळे तू असे सिनेमे कर, म्हणजे आता तुला काही टॅग नाही की तू त्याच प्रकारचे सिनेमे करतोस, पण तू इथे घुसल्याशिवाय करत नाही. हे तुझं आधीचं एक्सपिरियन्स आहे. तू तू कसं काय घुसलास मग त्याच्यात? ते मी मग असं झालं की तो सिनेमा आल्यानंतर मी पहिल्यांदा सगळं वाचून काढलं त्यांच्याविषयी. जे लहानपणी वाचलं होतं म्हणजे आनंदी गोपाळ वाचलं होतं, सगळं नव्हतं वाचलं, पण लहानपणी एवढंच असं लक्षात आलं होतं की एक मुलगी जी पलीकडे गेली आणि डॉक्टर बनून आली. आता हा विषय आल्यानंतर मी ते स्क्रिप्ट ऐकलं आणि मग मी तिच्याविषयी वाचलं एक 8-10 दिवस घेऊन. आणि मग त्या वाचनामध्ये इतर 2 पुस्तकं आली. म्हणजे अंजली कीर्तनेंचं एक पुस्तक आहे काळ आणि कर्तृत्व नावाचं, ते आनंदी गोपाळ मी परत चाललं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये असं काही आहे की जे आपण लोकांना सांगू शकतो. म्हणजे ती अमेरिकेला गेली आणि डॉक्टर बनून आली आणि तिचं आणि गोपाळराव सणकी होते, या 2 गोष्टी फक्त लोकांना माहिती आहेत. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या नात्यामध्ये नवरा बायको म्हणून खूप जास्त डायनॅमिक्स आहेत आणि ते जे आहेत ना ते डायमेन्शन समोर यायला पाहिजे. ते असं एकांगी नाहीये ना, तर ते फार मजेशीर आहे. बरोबर. म्हणजे अगदी एका वाक्यात सांगायचं तर मला त्याच्यामध्ये तो प्रवास जाणवला की पहिल्यांदा ती त्यांची विद्यार्थिनी होती, नंतर ती त्यांची बायको झाली आणि नंतर ते दोघं खूप चांगले मित्र झाले. आता हा प्रवास आजच्या काळातही होणं इतकं अवघड आहे. अरेंज मॅरेज मध्ये असेल किंवा काहीही असेल, रेअर किंवा अंतर अंतर हा असं असताना तरी सुद्धा हा 140 वर्षापूर्वी जेव्हा बायकांनी शिकणंच मान्य नव्हतं तेव्हा हा प्रवास कसा होऊ शकला आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मग आपल्याकडे साबरी मला आणि या गोष्टी अजूनही चालू आहेत. असं होतं की आपण किती प्रवास केला आणि अजूनही कुठे देतात शिकायला अशाही गोष्टी. मला असं होतं की आपण किती प्रवास केला एक्झॅक्टली समाज म्हणून. तुम्हाला तो फार प्रवास केलेला दिसला नाही. मग असं वाटलं की हे सांगायला पाहिजे आणि मग ती फिल्म आम्ही करायला घेतली. पण मला आता ह्यांच्याकडे वळायचं आहे की मुळात कधी कधी काय होतं की आपल्याला एखादी गोष्ट शोधायची असली की आपण गुगलवरती टाकतो आणि जी पहिली 2 वाक्य येतात तेवढीच आपल्याला माहिती असते. मग आपल्याला असं वाटतं खूप माहिती आपल्याला. पण ॲज अ ॲक्टर म्हणून जेव्हा तुम्ही रिसर्च करताय एखाद्या गोष्टी, जेव्हा समीर तुम्हाला अप्रोच झाला असेल किंवा ती कथा ऐकवली असेल जी काय असेल, तुम्ही ती वाचल्यानंतर किंवा तुम्ही ती पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला दोघांना पहिले सुरुवातीला अभिनय करण्यापूर्वी काय वाटलं त्या त्या दोघांबद्दल, त्या कॅरेक्टर्सबद्दल तुम्हाला दोघांना काय वाटलं? बोल. एकतर आनंदी म्हणजे काशीबाई कानेटकरांनी एक पुस्तक लिहिलं आनंदीबाईंवर, तर त्याचा एक धडा पुस्तकात मला होता शिकताना. त्यातला एक चॅप्टर होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी एक छोटीशी घटना होती आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशींवर. त्याच्यामध्ये थोडंसं हे 1-2 एलिमेंट्स आले होते. आणि जेव्हा मी अख्खं पुस्तक वाचायला घेतलं ना तेव्हा मला कळत गेलं की किती इंटरेस्टिंग आणि किती फॅसिनेटिंग त्यांची जर्नी होती. आनंदीबाई ज्यावेळी आनंदीबाईंनी शिकायला सुरुवात केली किंवा ठरवलं डॉक्टर व्हायचंय त्यावेळी आनंदीबाई वयाने खूप लहान होते. बरोबर. आणि 13-14 वर्षाच्या वगैरे असतील त्यावेळी. आणि त्या शिकत गेल्या. एक छोटासा चंक ट्रेलरमध्ये पण आहे की बूट आणि स्टॉकिंग जे सुद्धा खरंच आहे. त्याच्यानंतर जसजसं वाचत गेलो तसं असं झालं की खूप कठीण सुद्धा होतं, पण जसं त्या सामोरं गेल्या आहेत ना त्या संघर्ष खूप आला. त्याच्यानंतर खूप जणांनी विरोध केला, पण ह्या सगळ्या गोष्टीला एवढ्या लहान वयात आनंदीबाई अशा सामोऱ्या गेल्या आहेत ना आणि फोकस स्वतःचा न ढळू देता, तर ती सगळ्यात आनंदीबाईंची खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती. त्याच्यामुळे आधी खूप अभिमान वाटत होता की कारण गुगलवर जर सर्च केलं ना तर खूप माहिती नाही मिळत आनंदीबाई जोशींवर. जे वाचून मिळतं ते गुगलवर नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला असंच झालं की खूप अभिमान वाटला की त्या गोष्टीचा की आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर आहेत. आणि जसजसं वाचत गेलो तसतसं खूप इंटरेस्टिंग होतं, खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि खूप इन्व्हॉल्व होऊ शकलो त्या स्टोरीमध्ये, कारण खूप फॅसिनेटिंग काही काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलच्या. नक्कीच. ललित, तुला मला सांगण्याच्या पूर्वी आपण स्वागत करूया, कारण प्रेझेंटर आणि निर्माते नेहमी महत्वाचे असतात. त्यामुळे झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी आले, तुमचं स्वागत आहे. आपण तुमच्याकडे येऊया ललितचं उत्तर आल्यावर. मला ते समजून घ्यायलाच खूप वेळ गेला, कारण काय आपण मोबाईल नसलेला एक काळ होता हे जरी आपण म्हटलं ना, पण
तो नेमका कसा होता हे ना आपण इमॅजिन आपण एका सर्टन लेवल पर्यंत इमॅजिन करू शकतो, पण तो नेमका कसा होता ना हे याचं कुठपर्यंत आपण जाऊ शकतो ते समजून घेण्यासाठी, तसं तो काळ समजून घेण्यासाठी आणि त्या काळात हे काम घडलं हे समजून घेण्यासाठी मला खूप वेळ गेला. बरोबर. तर ते काळ आणि कर्तृत्व नावाचं जे पुस्तक सांगितलं ना त्याची खूप मदत झाली, कारण त्याच्या सुरुवातीचे जे परिच्छेद आहेत किंवा भाग आहेत तिथे तो काळ कसा होता हे आधी आहे फक्त, की त्या काळात काय काय झालं होतं, मग राजाराम मोहन राय यांनी काय सुरू केलं होतं, किंवा असं सगळी सुरुवातच त्या पुस्तकाची तशी आहे की किंवा स्त्रियांवर काय काय बंधनं होती, त्यांना काय गोष्टींची मुभा नव्हती, स्वातंत्र्य नव्हतं, आणि मग या सगळ्या गोष्टींमधून मग कुठेतरी एक 50-60 पानं झाल्यानंतर मग आनंदीची गोष्ट सुरू होते. तर त्यामुळे त्याची खूप मदत झाली. पण तेच झालं मला सुरुवातीला ते समजून घेणं खूप अवघड होतं. बरोबर. की स्त्रियांना हे स्वातंत्र्यच नाहीये की घराबाहेर सुद्धा ते पडू शकत नाहीये, त्यांना मतं मांडू नाही शकत आहेत. तर अशा वेळेस एक नवरा स्वतःच्या बायकोला स्वतःपेक्षा जास्त शिकवतो, हे मी आत्ताच्या काळात सुद्धा त्या काळात परदेशात पाठवतो स्वतःपेक्षा जास्त. म्हणजे तो किती निस्वार्थी असावं एखाद्या माणसाने आणि किती झटावं एखाद्या गोष्टीसाठी, किती निडर असावं. खूपच मला मी ते मला मांडताच येत नाही आता सुद्धा, आणि तेव्हा सुद्धा मला ते असं घेता येत नव्हतं. मला खूप वेळ गेला ते समजून घेण्यासाठी. समीर, ट्रेलर बघितल्यानंतर फार दुर्मिळ होत जाणारी गोष्ट म्हणजे संवादाला खूप चांगलं म्हणजे हे मिळतंय, रिस्पॉन्स चांगला मिळतोय. इरावती आणि तू ह्याच्यावरती किती वेळ घेतलास कारण या गोष्टीसाठी? कारण आजकाल असं पण होतं की अगदी झटकीपट पण लिहून होतं, पण तुम्ही त्या गोष्टीसाठी किती वेळ घेतला? आम्ही एकूणच या स्क्रिप्टवरती सव्वा वर्ष काम करतोय सगळे मिळून. म्हणजे प्रोड्युसर्स पण, मी पण, इरा तर होच, जो ओरिजिनल रायटर आहे करण शर्मा लिहिलाय तो, की या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत होतो की काय असायला पाहिजे. डायलॉग्स वरती जे मेनली असं होतं की त्या काळची भाषा पूर्ण वेगळी होती. बरोबर. ती जर वापरली, इकडून सांगणं आलंय तिकडून असं जर काही वापरलं तर ते डिस्कनेक्ट जाणवेल, की असं सुद्धा वाटत राहील की आपण त्या काळातली फिल्म बघतोय. लोकांना आज आपण ती फिल्म बघतोय त्याचं काहीतरी कारण सापडलं पाहिजे. तर भाषा हे एकच माध्यम असतं ज्याने ते कनेक्ट होतात किंवा होत नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की भाषा ना आजची घ्यायची ना पूर्वीची घ्यायची, ती थोडी म्हणजे सेमी फॉर्मल म्हणून अशी भाषा घ्यायची, आणि पुन्हा वाक्य छोटी पाहिजेत. म्हणजे पल्लेदार डायलॉग बोलत बसले तसं न करता, जिकडे गरज आहे तिकडे बोलतील, पण जितकं वाक्य छोटं तितकं इम्पॅक्ट जास्त. तर ते, आणि ती इराची खासियत आहे असं मला वाटतं की ती खूप छोट्या वाक्यांमध्ये लिहिते. तर त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं आणि सव्वा वर्ष लिहित होतो हे स्क्रिप्ट सगळंच मी तिघही जण. एक असा दिग्दर्शक असणं आणि संवाद असे मिळणं, ह्याच्यानंतर अभिनेत्याचं काम 50% सोपं होतं असं वाटतं तुम्हाला दोघांना सुद्धा? हो, अगदी पुढे करताना. हो अगदी. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय वाटलं? म्हणजे दिशा मिळते, तुम्हाला कळतं की कुठल्या दिशेने प्रवास करायचा. म्हणजे मला हा विचारण्यामागचा उद्देश असा होता, कारण जसं तो म्हणाला की ती भाषा वेगळी होती, बरोबर, पण तुमचा अप्रोच तेव्हा असा झाला होता की जेव्हा तुम्हाला सिनेमा मिळाला की अरे आपल्याला तसं काहीतरी बोलावं लागेल, पण संवाद मिळाल्यानंतर तुम्हाला एक बदल जाणवला की नाही तसं नाहीये? झालं असं की वर्कशॉप घेतलं गेलं आमचं. अच्छा. गीतांजली कुलकर्णी हिने आमचं एक 3-4 दिवसांचं वर्कशॉप घेतलं. ते वर्कशॉपच याच्यासाठी होतं की त्या काळातले लोक कसे वागत असतील, कसे वावरत असतील, कसे बोलत असतील, आणि आपल्या सिनेमाच्या दृष्टीने आपल्याला काय बदल करायचे त्याच्यामध्ये, या अनुषंगाने घेतलेलं ते वर्कशॉप होतं. त्याच्यामध्ये आम्ही मग आमच्याच कपड्यांमध्ये वावरायचो दिवसभर. अच्छा. मंत्रोच्चार करायचो. त्याच्यानंतर त्यांची पत्र वाचून काढली आम्ही, जी खरी त्यांनी लिहिलेली पत्र आहेत, आनंदीबाईंची, गोपाळरावांची एकमेकांना लिहिलेली, इतरांना लिहिलेली पत्र आहेत, ती वाचून काढली. तेव्हा ठरलं होतं की कुठली भाषा आपण वापरणार आहोत मधली. त्यामुळे तिथे गेल्यावर अचानक असं कळलं असं नाही झालं, आणि उलट त्याचं आम्हाला झालं की सवय झाली आम्हाला त्या भाषेची. म्हणजे जर आम्हाला तिथे काही इम्प्रोव्हाइज करायचं असेल अचानक आयत्या वेळी, किंवा आणखी काही जर ऍड करायचं असेल, त्याने जर ऐन वेळेला काही सांगितलं तर आम्ही त्या भाषेत ते ऍड सहज होऊ शकत होतं. आम्हाला तिकडे लक्ष द्यावं लागत नव्हतं, बरोबर, कॉस्ट्युमकडे लक्ष द्यावं लागत नव्हतं. आणि परत कसं की माझं कॅरेक्टर इतकं कठीण होतं ते, कारण त्याबद्दल म्हटलं गेलेलं भरपूर आहे. तिरसट होते, विक्षिप्त होते, तऱ्हेवाईक होते, पण म्हणजे नेमके कसे होते? म्हणजे हा माणूस, जो माणूस सासऱ्याला म्हणतो की नाही मी माझ्या पद्धतीने शिकवणार म्हणून, बरोबर, आणि त्या काळात म्हणजे तो माणूस काय लेवलचा तिरसट असू शकतो. हो, आणि लोकांशी कसे वागतायत ते इतके त्याला फाटे फुटू शकत होते. पण जेव्हा दिग्दर्शक समीर सारखा आम्हाला होता तिथे सेटवर, की तो आम्हाला अगदी मोजक्या शब्दात सांगायचा की काय
त्याला इमोशन्स हवेत ह्या सीनमधून, या कॅरेक्टरकडून काय हवंय त्याला, तर त्याने आधीच सांगितलं होतं की आपल्याला कुठेही हा आक्रस्ताळेपणा नाही वाटला पाहिजे. बरोबर. कारण ते वाटण्याची जास्त शक्यता होती की मग तो तिरसट आहे, मग तो रागीट आहे, मग तो फक्त आरडाओरडच करतोय, तर त्याचं म्हणणं बाजूला पडलं असतं. बरोबर. तर तो शांतपणे बोलतोय, तर त्याची नजर कशी असेल, तो उभा कसा राहील, तो बघेल कसा, असं आम्ही खूप बोललो एकमेकांशी. तर मला वाटतं की दिशा मिळते, त्यामुळे तुमचं काम सोपं होतं. तुम्हाला नक्की कळतं की कुठल्या बाजूने तुम्हाला मेहनत करायची. तुझं हो, कारण तुम्ही म्हणाल तसं 50% काम खरंच सोपं होतं. कारण मला समीरने ही गोष्ट आधीच एक्सप्लेन केली होती की आपण जे म्हणजे स्क्रिप्ट येण्याच्या आधी जेव्हा आम्ही बोललो होतो तेव्हा त्याने एक्सप्लेन केलं होतं की आपण अशी अशी भाषा वापरतो. तेव्हा मी वाचली नव्हती, स्क्रिप्ट वर्कशॉप सुद्धा नव्हतं झालं त्यावेळी. तर त्याच्यामध्ये शक्यतो शब्दांमध्ये किंवा वाक्यांमध्ये अडकू नकोस, ते फ्रीली बोलण्याचा सराव मात्र ठेव. आणि जेवढं जास्त ऐकशील तू त्या काळचं मराठी, आणि काही काही रेफर सुद्धा आम्ही केलं, पण वर्कशॉप, काही काही गोष्टी ऐकून, काही काही गोष्टी वाचून, अशा सगळ्या गोष्टी करून मग शेवटी ते बोलताना तर काही त्रास नाही झाला त्यावेळी. पण तुला कास्टिंग हे दोघांचं का करावं वाटलं, म्हणजे काय काय होतं तुझ्या डोक्यात मेन? गोपाळ म्हणजे स्क्रिप्ट ऐकल्यानंतर गोपाळ जोशी जेव्हा मी ऐकला तर तेव्हा मला ललितच तिकडे दिसायचा, कारण मी त्याचं काम पाहिलं होतं. आणि त्याचं ढोलताशा नावाचं नाटक मी पाहिलं होतं. त्याच्यातला त्याचा रोल तसाच होता की सगळे त्याच्या विरोधात, त्याचं एक तत्व आहे आणि तो म्हणतो ते माझ्या घरात मी माझं तत्व चालवणार, तुमचं काही असू दे. आणि तो त्यांनी खूप बॅलन्स केला होता. तो खूप म्हणजे जे ऑडियन्स बसलाय त्याच्यापैकी 90% ऑडियन्स त्यावेळेला हेच म्हणणार होते की हा मूर्ख माणूस आहे, पण तो हळूहळू त्याचं जे पटवत जातो ना, तो त्यांनी फार चांगला शिफ्ट दिला होता. आणि मला लक्षात आलं की तो मला समोर तोच दिसायचा. आणि त्याचं काम मी ऑब्व्हियसली आधी पाहिलेलं होतं, तो चांगलं काम करतोय माहिती. पण अशा वेळेला एक दिग्दर्शकाला म्हणजे एक रिस्क पण असते, कारण त्याने अशा प्रकारचं कामच नाही केलं. तर तुला ते तुम्ही कसं हे करत असता? कॉन्फिडन्स तर असतो तुम्हाला, तुमच्या स्क्रिप्टवर असतो, पण ती रिस्क कशी काय तुम्ही हँडल करता? हे आता मला माहिती आहे माझं कसं होतं माहिती आहे, मला संभाव ना काही एका लुकमध्ये किंवा एका वाक्य करण्याच्या पद्धतीत लक्षात येतं की अच्छा हा काय आहे, अगदी सिरियसली. म्हणजे कदाचित त्यालाही माहित नसतं ऍक्टरला, बरोबर, पण एक वाक्य किंवा एक लुक किंवा एक मुवमेंट तो अशी करून जातो ना की त्याने आपल्याला त्या ऍक्टर बद्दलची आपली मतं पडतात. म्हणजे दोन्ही असू शकतात, म्हणजे कदाचित चुकीचं लवकर पडेल पण तसं ते एकच आहे, आणि 100 जास्त चांगले आहेत पण मला कनेक्ट ते झालं असेल तर माझ्या दृष्टीने तो तसा आहे. तसं ललितच्या बाबतीत मला झालं की त्याचं उभं राहणं, त्याचं बॉडी पोस्चर असेल, तो ज्या पद्धतीने स्टेजवरती वावरतो, मी स्वतः एकूण जसा वावरतो तो, तर ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं होतं. याच्याकडे बॉडी लँग्वेज आहे, तो खूप चांगली बॉडी लँग्वेज आहे, याच्याकडे खूप चांगली भाषा आहे. बाकी चेहरा आणि ते पुढची गोष्ट, मी सौंदर्य स्थळांकडे जात नाही त्याच्या, पण ऍक्टर म्हणून त्याच्याकडे खूप छान एक हे आहे, याला जाणार आहे ते, बरोबर. त्यामुळे तो दिसत होता. आणि आनंदीच्या वेळेला आम्ही मात्र खूप शोधाशोध केली. आम्ही 6-7 महिने ती प्रोसेस करत होतो. अशी लगेच सापडलेली नाही तिचं मी काम पाहिलं होतं सेम बालक पालकमध्ये. पण आनंदीचं असं ट्रिकी होतं की तिचं 11 ते 22 असं हा वयोगट आहे, तर ते 11 पण दिसायला पाहिजे आणि 22 पण दिसायला पाहिजे, असं ते खूप अडनिड काहीतरी होतं. तर हिचा चेहरा एक तर खूप बऱ्यापैकी आनंदीबाईंच्या जवळ जाणार आहे. तिचं काम पाहिलं होतं मी, आणि मग आम्ही तिचे लुक टेस्ट केल्या, वर्कशॉप स्क्रीन टेस्ट केल्या, आणि मग फायनल केलं की ही, आणि परत तेच की ती रोल पेलू शकेल अशी पाहिजे. एक वेळ ती तिच्या जवळ जाणारी नसली तरी चालेल एक वेळ, पण तो रोल पेलला पाहिजे, तिला आपण काय करतो त्याची जाणीव असायला पाहिजे. तुम्ही जेव्हा हे बघत असता या सगळ्या प्रोसेसमध्ये, निर्मितीमध्ये जेव्हा तुम्ही पाहत असता किंवा काम सुरू असेल, तुम्ही काही गोष्टी रशेस त्यांना दाखवत असता, तुम्हाला कधी हा कॉन्फिडन्स दिसायला लागला? म्हणजे प्रत्येक तुमच्या ह्याच्याबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स असतोच, पण तुम्हाला वाटत होतं कधी वाटायला लागलं की हे काहीतरी वेगळं होणार आहे, असं एक निर्माता म्हणून? किंवा म्हणजे ज्यावेळेस समीर तुमच्या बरोबर असतो तेव्हा ते फार प्रॉब्लेम येत नाही त्या गोष्टीचे, की जेव्हा समीर कन्व्हिन्स्ड होता की ललितच हवं आहे आणि भाग्यश्रीच हवे आहे, त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स नसण्याचा तसा काही प्रश्नच येत नाही. आणि एक होतं की काय म्हणतात, उलट जास्त कॉन्फिडन्स वाढवणारी ही गोष्ट होती की ललितला ज्या पद्धतीने किंवा भाग्यश्रीला ज्या पद्धतीने आजपर्यंत पाहिलं गेलंय, त्यांच्या दोघांच्या ज्या काही प्रतिमा आहेत त्याच्या एक्झॅक्ट म्हणजे एकदम वेगळा प्रकारे त्यांना प्रेझेंट करता येतं. हे तसं जर चॅलेंज असलं तर ते एक्साइटमेंट वाला चॅलेंज आहे खरं, कारण ह्या दोघांच्याही फॉलोअर्सना त्यांना वेगवेगळ्या रूपात पाहायला आवडेलच. आणि ही एक भावना होती. आणि ज्यावेळेस आम्ही थोडेसे रशेस वगैरे पाहायला सुरुवात केली तेव्हा कळलं की खरं तर आपल्याला जे हवं आहे त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच मिळणार आहे. त्यामुळे कॉन्फिडन्सचा हा प्रश्न तरी उद्भवलाच नाही. भाग्यश्री, जेव्हा पण आपण कुठलं कॅरेक्टर करतो तेवढ्या वेळपुरतं आपण किंवा काही त्याच्या दिवसांमध्ये आपण त्याच्यात असतो, तुला आनंदीबाईंकडनं काय मिळालं?
खूप गोष्टी मिळाल्या. कारण मी सांगितलं तसं एवढी इंटरेस्टिंग जर्नी आणि स्टेजेसमध्ये दाखवतो ना, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आनंदीबाई इव्हॉल्व्ह झाल्या होत्या. त्यांचं गोपाळरावांबद्दल बरोबरचं नातं सुद्धा इव्हॉल्व्ह झालं होतं. त्याच्यामुळे बरेचसे चेंजेस सुद्धा मी बघितलेत आणि करता सुद्धा आले. तर आनंदीबाईंमधलं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला खूप आवडली ते म्हणजे त्यांच्यात एक प्रचंड धाडस होतं. म्हणजे त्या काळी आसपास कुठला रेफरन्स नव्हता. त्या काळी बायका शिकायच्याही नाही तरी सुद्धा डॉक्टर व्हायचं हे ठरवणं हीच खूप मोठी गोष्ट होती आणि ते त्यांनी एक्झिक्यूट करून दाखवलं. म्हणजे एखादा पुरुष सुद्धा त्या काळी जे धाडस नाही करणार अमेरिकेत जाऊन शिकण्याचं वगैरे, ते स्वतः आनंदीबाईंनी जाऊन मॅनेज केले 3 वर्ष. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी एक धाडस लागतं, एक आत्मविश्वास लागतो जो आनंदीबाईंमध्ये भरपूर होता. आणि खूप हुशार होत्या आनंदीबाई. त्याच्यामुळे आनंदीबाईंना कदाचित हे माहिती होतं की त्या करू शकतात आणि तो विश्वास जो गोपाळरावांनी सुद्धा दाखवला आनंदीबाईंवर. तर ह्या असे असंख्य एलिमेंट्स आहेत जे सिनेमात सुद्धा बघायला मिळते, जे त्याच्याने खरंच प्रेरणा मिळते त्या सगळ्या गोष्टी आनंदीबाईंचं बघून. आणि आनंदीबाईंची कशी जर्नी झाली, कशा प्रत्येक टप्प्यावर आनंदीबाई रिॲक्ट झाल्या गोष्टींकडे बघून किंवा त्या गोष्टींना कशा रिॲक्ट झाल्या, याकडून खूप शिकण्यासारखं आहे. बरोबर. आणि तुला गोपाळरावांकडनं काय मिळतं? खूप आहे, कारण तू अगदीच विरुद्ध आहेस. पण मला वाटतं की त्यांचा निडरपणा, मला वाटतं की तो जर मी आणखी आणू शकलो माझ्या स्वभावात, की मला जी माझी मतं आहेत ती त्या वेळेस जर मला मांडता आली प्रत्येक वेळेस, की न कशालाही न घाबरता किंवा स्वतःवर इतका विश्वास, लोकांना वाटत असेल त्यावेळेस की हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, पण त्यांचा त्याच्यावर इतका काय म्हणू डोळस विश्वास होता स्वतःवर की त्यांनी ते करून दाखवलं. आणि ते विश्वास होता म्हणून ते करू शकले, स्वतःवरचा विश्वास होता म्हणून प्रूव्ह करू शकले. समीर, अजून एक गोष्ट म्हणजे तुझ्या सिनेमाचं संगीत फार चांगलं असतं किंवा वेगळं असतं. ह्याच्या वेळेला तू जसराजला काही वेगळं ट्रीटमेंट दिली होती की त्याला बांधून ठेवलं होतंस कुठे? कारण अप्रतिम गाणी झालीत, खूप सगळ्यांना आवडतात. म्हणजे हे सांगायचं म्हणून नाही, पण जे व्ह्यूज दिसत आहेत युट्यूबला सुद्धा दिसत आहेत किंवा हिट्स दिसत आहेत त्याच्यावरनं कळत आहे आणि लोक त्याच्याबद्दल बोलतात. आणि एकतर फार कमी दिसणारा वैभव जोशी मिळणं हे पण फार मोलाचं असतं. हे कसं काय जुळून काढलंस? ही फिल्म करायची ठरलं तेव्हा माझं हे ठरलं होतं की म्युझिक डायरेक्टर्स हेच नाही, हे ते असणार ते माहिती. कारण त्याचं कारण असं आहे की त्या तिघांचं फार एक गमतीशीर प्रकार आहे की सौरभ जो आहे तो मेले सगळी बघतो, तो बऱ्यापैकी वेस्टर्न क्लासिकल हा त्याचा झोन आहे. दातार हा एक तर भारत गायन समाजात तो आलेला आहे, त्यांचं आहे ते, त्यामुळे क्लासिकल तर त्याला येतच, प्लस तो खूप चांगले ड्रम्स वाजवतो, त्यामुळे तो एकाच वेळेला अग्नीमध्ये पण वाजवतो, एकाच वेळेला भारत गायन समाजामध्ये तबलाही शिकवत असतो. त्यामुळे त्याकडे दोन्हीचा खूप छान अप्रोच आहे. आणि जसराज त्याचं जे एक वेडेपणा टाइम जो आहे, पुन्हा तेच अप्रतिम क्लासिकल गातो आणि अप्रतिम वेस्टर्न गातो. मला मराठीमध्ये असा गायक माहित नाही जो दोन्ही इतकं उत्तम गातो. कारण मुळात त्यांच्यासाठी एक, कारण तिघांना नाही त्याच्यामध्ये दातारचं ठीक आहे, पण बाकीच्या दोघांना एवढं कठीण होतं की जे ते करतात त्यांना करायलाच परिणाम होतं. कारण त्या काळात कुठलं असणार आहे असं ते तुझं डिस्कशन काय झालं? माझं ते असं ठरलं होतं की गाणी अशी असायला पाहिजेत की ती म्हणजे ते 2 घडीचा डाव वगैरे गाणी कशी होती त्या ह्याच्यात नाही जाता कामा आपण, कारण ते गेलो तर मग ही मागची फिल्म पाहतोय असं होईल. पण ऑब्व्हियसली आज मला ती गाणी कनेक्ट व्हायला पाहिजेत, पण फील मला असा मिळाला पाहिजे की गाणी तेव्हाची असतील. 75% काम वैभवनी केलं त्याचं, की त्यांनी शब्द असे घेतले, त्यांनी अशी भाषा घेतली वापरली की ती भाषा तुम्हाला त्या काळात घेऊन जाईल. बरोबर. आणि आम्ही 2 गोष्टी ठरवल्या की नंबर 1 आपण वेस्टर्न क्लासिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरू, इंडियन वापरूच, पण फक्त इंडियन नको वापरायला, त्याने तो डिस्कनेक्ट वाढेल. आपण वेस्टर्न क्लासिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरू आणि आपण म्हणजे जी चर्मवाद्य आहेत त्याची, हे आमच्याकडे डिस्कशन, जे चर्मवाद्य ते सगळी इंडियन असतील, पण जी काही तंतुवाद्य असतील किंवा जे काही असेल ते सगळे आपण वेस्टर्न क्लासिकल वापरू आणि सगळी इन्स्ट्रुमेंट्स रेकॉर्ड करायची, एकही डिजिटल व्हॉइस नाही पाहिजे. आणि त्यांनी जवळजवळ 70 इन्स्ट्रुमेंट्स रेकॉर्ड केली. क्या बात. आणि त्यामुळे ते खूप छान झालं. म्हणजे बॅकग्राऊंड जे सौरभनी केले ते आणि गाणी एकाच एक जाणार आहे. आणि त्यांनी जवळजवळ 27 चाली केल्या, ज्यातल्या 5 चाली आम्ही फायनल केल्या. म्हणजे जसं स्क्रिप्टवरती आम्ही काम केलं ना तसं आम्ही त्या म्युझिकवरती पण काम करतो. ती मेहनत दिसतीये ना, कारण ती कळतीये. खूप वेळा ते रिजेक्ट झालं, काही गाणी ट्यून्स बनवून रिजेक्ट केली, काही रेकॉर्ड होऊन रिजेक्ट झाली. आणि त्याच्यावरती चर्चा करायचो खूप आम्ही. ते फार खूप डेमोक्रेटिक पद्धतीने त्याचं काम, म्हणजे मला ते आवडते पद्धत. त्याच्यामुळे असं होतं की वेळ लागतो कधी कधी, पण ते बाहेर येतं ते असं बाहेर येतं. समीर मग अशी ऍक्च्युली यांचे धन्यवाद दिले पाहिजेत.
गाणी रिजेक्ट सुद्धा झाली आहे ते एका वेगळ्या कारणासाठी. आणि ती कधी तर सिनेमा पाहताना की अरे ते सिनेमा असा चाललाय आणि गाणं थोडंसं वेगळं आहे, जोडलं जात आहे का काय, मग ते मोठ्या मनाने आधी तर समीरने समजावून घेतलं की नाही हा हे काहीतरी यात मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आणि तिथून पुढे तिघे तर जादूगारच आहेत त्यांनी त्याच्यावर जी काही जादू केली परत ऐकताना आम्हाला म्हणजे हे फार जास्त ते काही कारण बरोबर आहे की जसं ते फिल्म मध्ये हे जात नाहीये, म्हणजे वेगळं गाणं हे छान आहे, त्या फिल्म मध्ये आता ते जात नाही आणि असं प्रसंगाला जात नाही किंवा आणि कित्येक वेळा असं झालं की ट्यून ऐकायचं किंवा वाटायचं जात आहे, रेकॉर्ड होऊन आलं की वाटायचं नाही जाते, ते अख्खं गाणं बाजूला करून पुन्हा नव्याने गाणं करायचो आम्ही. पण ती सगळी मेहनत त्या चौघांनी म्हणजे हे तिघं आणि वैभव बरोबर खूप घेतली. तुला वेगळा प्रश्न याच्यासाठी समीर की तू सडेतोड बोलणारा आहेसच, तू मगाशी शबरीमालाचं उदाहरण दिलंस, तुला हे वाटतं अशा वेळेला अशा काळात की म्हणजे तो काळ तर आहेच पण आत्ता तोहीच काळ चालू आहे असं थोडंफार चित्र आहे, विचारांचं स्वातंत्र्य नाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे, अशा काळामध्ये ही फिल्म असं काही म्हणण्याची गरज नाही आहे ना की ती त्या काळातली फिल्म, हे याच काळात हेही चालू आहे, तर तुला हे वाटतं की परफेक्ट काळात ही फिल्म रिलीज होते? मला हे कदाचित खूप निगेटिव्ह वाटेल पण मला असं वाटतं की अजून ठीक आहे म्हणजे तारखा वेगवेगळ्या ठरतात पण म्हणजे नाही मी तेच सांगतो की कदाचित मी माझा अप्रोच निगेटिव्ह वाटेल पण माझ्या आसपास तोच अप्रोच आहे म्हणून मला बोलावं वाटतं की अजून 70 वर्षांनी सुद्धा ही फिल्म तितकीच रेलिव्हंट असेल, हे दुर्दैव आहे आपलं. बरोबर बरोबर. पण हे तुम्हाला एक अजून थोडासा सॉरी मी थोडं बोला. दोन गोष्टी आहेत की काळ बदलतो का नाही, समाज बदलतो का नाही, ह्या गोष्टी थोड्याशा काय म्हणतात स्लो होणार आहे, म्हणजे त्याला शतकानुशतकं लागतात एखादी विचारसरणी बदलायला. पण एक गोष्ट जी आताची फार प्रकर्षाने जाणवणारी आणि जी आनंदी गोपाळमध्ये आम्हाला जाणवली त्यांच्या धाडसात त्यांच्या जगण्यात, ती ही आहे की आज ना मध्यमवर्गीय असेल किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय जरी असला तरी स्वप्नांचं बंधन नाही राहिलेलं आता. आपल्या आधीच्या जनरेशन मध्ये लोक काय म्हणायचे हेच माझं भाग्य आहे, याच्या पलीकडे मी काही करू शकणार नाही, आता मला नोकरीच करायची असेल तर काही सरकारी नोकऱ्याच करायला लागतील, ते बदलत गेलेलं आहे. नोकरी फक्त सरकारीच असते हा समज जाऊन नोकरी प्रायव्हेटमध्ये सुद्धा असते किंवा नोकरीच करायला पाहिजे हा समज जाऊन आता मराठी माणसं उद्योगधंदे पण करतात. आणि हे झालेलं आहे की आपण जास्त धडाडीने जगायला शिकलोय, जास्त अभिमानानं जगायला शिकलोय, आपण स्वप्न पाहायला आणि त्या स्वप्नांसाठी त्यांच्या पूर्तता करायचे प्रयत्न करायला शिकलेलो एक समाज म्हणून. बाकी आपल्या भावना थोड्याशा पुढे मागे असू शकतात पण आपल्या स्वतःवरचा आत्मविश्वास, आपली जिद्द ही मात्र निश्चित जास्त सध्या वाढली. आजचा तरुण मुलगा तुम्हाला कोणताही असं म्हणणार नाही की बघू माझ्या भाग्यात असेल ते दिसेल, असं नाहीये. आता भाग्य अमान्य करणारे लोक जास्त आहेत आणि हेच गोपाळरावांनी आणि आनंदीबाईंनी जवळजवळ 150 वर्षापूर्वी केलेलं आहे. त्यामुळे ललित बोलताना एका कॉलेजात बोलून गेला की गोपाळराव खूप कूल होते. ते खरंच आहे, ते त्या काळातला कूल माणूस आजच्या काळात सुद्धा कूलच ठरतो आणि ती गोष्ट आहे की जी मला ऍक्च्युली पॉझिटिव्ह वाटते आजच्या जगाबद्दल. आणि त्यामुळे मला वाटतं की आनंदी गोपाळ आजच्यासाठी बनलेला सिनेमा आहे, त्याचा काळ कोणताही असला तरी चालतो. त्यामुळे इतर गोष्टी त्या धारणेने बनल्या गेल्या की आजचा माणूस जसा बोलेल चालेल, ज्या विचारांना कनेक्ट होऊ शकेल किंवा जिथे डिस्कनेक्ट होईल. कारण कुणीही काही नवीन करायचं म्हटलं तर विरोध हा ठरलेला आहे, तो अजून 200 वर्षानंतर सुद्धा होईल काही वेगळ्या कारणांनी. पण ती जिद्द जर 200 वर्षांपूर्वी 150 वर्षांपूर्वी कोणी दाखवून गेला असेल तर आज ती जास्त दाखवण्याचे जास्त चान्सेस वाढतात. म्हणून कदाचित मला हे ऍक्च्युली एका पॉझिटिव्ह कारणामुळे वाटतं की आनंदी गोपाळ हा आजचा सिनेमा. चौघांना शेवटचा प्रश्न, प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? म्हणजे सिनेमा बघायला तर याच हे तुम्ही म्हणताच पण काय घेऊन जाल, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की सिनेमा तुम्ही बघा आणि तो जो इम्पॅक्ट तुमच्यावर करेल ना तो तुम्ही अनुभवा जाऊन. काय घेऊन जाल असं आम्ही नाही सांगणार, प्रत्येकाने त्यांच्याकडे चॉईस आहे, तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही घेऊ शकता. आनंदीबाईंची आहे, गोपाळरावांची आहे, तुम्ही फक्त जा, तिकीट काढा, बसा आणि आपोआप जो सिनेमा तुमच्यावर काय जादू करेल ती तुम्ही अनुभवा. दॅट्स इट. ललित, घटना तुम्हाला माहिती आहे की आनंदीबाई पहिल्या महिला डॉक्टर होऊन गेल्या पण त्या घटनेपर्यंतचा प्रवास तुम्हाला या सिनेमात बघायला मिळेल आणि हा प्रवास मला वाटतं की तुम्हाला तुमच्या खूप जवळचा वाटेल,
तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच प्रसंगांशी तुम्ही रिलेट करू शकाल. आमचा एक परिपूर्ण सिनेमा आहे असं मी सांगू शकतो, कारण आमच्या सिनेमात गाणी आहेत, सिनेमाची गोष्ट आहे एक चांगली जी खरी घटना आहे त्याच्यावर आधारित हा सिनेमा आहे. आमच्या सिनेमात ॲक्शन आहे, आमच्या सिनेमात ह्युमर आहे, प्रेम आहे, सगळं आहे. तर मला वाटतं असा एक परिपूर्ण सिनेमा बघायलाही तुम्हाला खूप आवडेल. आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आहे. सर काय म्हणाल? शिक्षणाचा कंटाळाच होत आहे. एक गोष्ट ही आहे की जसा झी स्टुडिओचा नेहमीच प्रयत्न असतो की पहिलं हे आहे की लोकांना जे काही 100 रुपयाचं तिकीट असेल, 150चं जे काही तिकीट आहे ते वसूल होत आहे का, त्याचे भरपूर अंग असतात. पण सगळ्यात मोठं महत्वाचं अंग असतं की हा सिनेमा आपण घेऊन जाताना काहीतरी आपण आपला 2 तासांचा वेळ सत्कारणी लावला का नाही. तर तो सत्कारणी लागला अशी ठरवणारे बरेच काही प्रयत्न आम्ही सिनेमाच्या रूपात केलेले आहेत. पण एकच आहे की ह्या निमित्तानं एक काय म्हणतो की मराठी असण्याचा आपल्याला जो एक काय म्हणतात सार्थ अभिमान आहे, किंवा अशी काही कारणं घडून गेली आहेत महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये. ते अगदी म्हणजे राजमाता जिजाऊंनी जेव्हा सांगितलं तेव्हा शिवाजी महाराजांनी हे श्रींची इच्छा आहे तर हे राज्य होईल, हे म्हणजे आपल्या मराठी माणसाचा एक स्वभाव असतो की आपण फक्त स्वतःपुरता विचार करत नाही. ज्या काही गोष्टी आपण करतो त्याचा इम्पॅक्ट हा आसपासच्या समाजावर आणि कदाचित त्याच्या 300-400 वर्षानंतर सुद्धा टिकून राहतो. म्हणून आपलं एकमेव राज्य होतं जिथे स्वराज्य निर्माण झालं. त्यानंतर ही परंपरा चालत गेली. त्यातलीच ही एक गोष्ट घडली ज्यामध्ये एका महिलेने आणि तिच्या नवऱ्याने ठरवलं की शिक्षण जरी समाजात मान्य नसलं तरी मी डॉक्टर होणार. आणि कदाचित तो काळ जेव्हा भारताला वीज सुद्धा माहीत नव्हती, वीज असते हे सुद्धा माहीत नव्हतं. अशा म्हणजे आपण स्वतंत्र झालो 1947 साली आणि महाराष्ट्राने पहिली महिला डॉक्टर ह्या देशाला दिली त्याच्या 61 वर्षापूर्वी. तर हा अभिमान आणि ह्या गोष्टी जर आपल्याला पाहायच्या असतील, हा प्रवास पाहायचा असेल तर बरंच काही आनंदी गोपाळमध्ये आहे. संगीत आहेत, हे दोघे चांगले कलाकार आहेत आणि आमचे बाकीचे प्रयत्न आहेतच. कॅप्टन ऑफ द शिप. मला असं वाटतं की जेवढी थोर लोक आहेत ना त्यांच्यामध्ये त्यांचे प्रवास वेगवेगळे असतात, बरोबर. पण त्यांच्यात एक गोष्ट कॉमन असते की असल्याशिवाय काही होऊ शकत नाही, ते म्हणजे स्पिरिट. त्यांच्याकडे एक काहीतरी ऊर्जा असते, काहीतरी स्पिरिट असतं. ही फिल्म पाहिल्यानंतर लोक घरी घेऊन जाताना म्हणजे हे सगळे म्हणलेत ते तर आहेच, आणि घरी येऊन जाताना ते स्पिरिट घेऊन जातील तिचं की धडपड करण्याची, जगण्याची, कशावरती तरी मात करण्याचं स्पिरिट, आणि असं भरल्या छातीने आणि भरलेल्या डोळ्यांनी ते घरी जातील एवढं नक्की. मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की तुम्ही इकडे आलात. आणि मला शेवटी फक्त लोकांना हेच सांगायचं किंवा प्रेक्षकांना, व्ह्युअर्सना एवढंच सांगायचं आहे की ही व्हॅलेंटाईन्स डेच्या दुसऱ्या दिवशी सिनेमा रिलीज होत आहे. जर तुम्हाला उत्तम व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट द्यायचं असेल आणि खरंच जसं तू ते म्हणालास की जे स्पिरिट द्यायचं असेल तर नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला किंवा प्रियकराने प्रियसीला आणि प्रियसीने प्रियकराला ही फिल्म दाखवावी. हे त्याच्यातनं त्यांना जे हार्ट देतात किंवा हे देतात त्याच्यापेक्षा ही या सिनेमामधनं जर त्यांना काहीतरी मिळालं तर त्यांचं पुढचं आयुष्य खूप चांगलं होईल. कारण ते जसं तू सिनेमात आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, इकडे स्त्रीच्या मागे एक पुरुष आहे. तर कदाचित तो जरी थॉट त्यांच्या मनामध्ये आला तरी या सिनेमाचं सार्थक झालं किंवा या सिनेमाचा थॉट लोकांपर्यंत पोचला असं आपल्याला नक्की. बरोबर ना? तुला हा थॉट तरी हाच थॉट मुळात जायला पाहिजे होता. आणि आत्ताच्या काळात ते स्वातंत्र्य तरी मिळावं, म्हणजे डॉक्टरच नाही की बाकी त्यांना जे करायचं असेल ते करायला मिळावं, हे स्वातंत्र्य तरी या सिनेमातनं मिळावं, म्हणजे थॉट त्यांना मिळावा अशी आपण इच्छा व्यक्त करूया. हा सिनेमा जास्तीत जास्त बघूया, कारण अनुभवूया कारण ह्याच्यासाठी, कारण की फक्त ह्यांच्या दोघांची ती स्टोरी नाही आहे, ही आत्ताच्या भारतातल्या ज्यांना हे स्वातंत्र्य मिळत नाही आहे त्यांना ते परत स्वातंत्र्यात आणण्याची ही स्टोरी आहे असं मला वाटतं. तेव्हा हा सिनेमा जरूर बघा. आणि तुम्ही सगळे आलात इथे, छान गप्पा झाल्या आपल्या. मी मुलाखत याच्यासाठी म्हणत नाही कारण गप्पा खूप छान रंगल्या आपल्या. तर इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आपण इथेच थांबूया.